महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जितेंद्र आव्हाड हे नाव पुरोगामित्वाच्या आडून हिंदू मुस्लिम वाद ह्याच कारणामुळे बरंच फेमस झालंय. भाजपाच्या हिंदुत्व ह्या टॅगलाईनला डिफीट करत असतानाच विरोधी पक्षानं भारतीय हा नारा उचलला आणि यामध्ये सगळे भारतीय एकच आहेत अशी ओरड ओरडल्या गेलेली होती. पण त्याच्या आडून सुद्धा हिंदू मुस्लिम याच वादाला बढावा मिळाल्याचे सुद्धा आपल्याला दिसतंय. ह्या देशस्तरावरच्या टॅगलाईनला महाराष्ट्रामध्ये ओळख झाली ती जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच. जेव्हा भाजपचं हिंदुत्व हेच सर्वोच्च स्थान होतं, ज्या आधारावरती त्यांनी 400 पारचा नारा दिलेला होता, तेव्हा त्यालाच विरोध करण्यासाठी आम्ही भारतीय एक आहोत, कुठलाही धर्म आम्हाला संविधानापेक्षा मोठा नाहीये हे सांगत संविधानानुसार अल्पसंख्याक समजल्या जाणाऱ्या विशिष्ट समुदायाचा हेका धरून बहुसंख्याक समाज हा त्यांच्यावरती कसा अन्याय करतोय हे पटवून देण्यातच जितेंद्र आव्हाड हे अग्रेसर होते. त्यांनी टोकाची पातळी त्यावेळी गाठली जेव्हा भाजपाकडनं राम मंदिरासाठी पूर्ण देशस्तरावरती सगळ्यांनाच निमंत्रणं पाठवली गेलेली होती. राम मंदिर हे सगळ्यांच्याच प्रयत्नानं यशस्वी झालंय हे जेव्हा भाजप सांगत होतं, त्यावेळी राम ओबीसी होता, इतकंच नाही तर राम मांसाहारी होता, राम हा पुरोगामित्वांचाच आहे असं सांगून रामाला विशिष्ट मर्यादेत खेचण्याचं काम सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी केलेलं होतं. आणि त्यानुसार त्यावेळी त्यांच्यावरती टीकेची झोडही उठवली गेलेली होती. तेव्हापासनं त्यांच्या तोंडून रामाचा उल्लेख झालाच नाहीये. परिणामी त्यांचा मुद्दा गणल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय. जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार पक्षाकडनं मुंब्रा कळव्यातनं उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये अल्पसंख्याक समाजाचे नजीम मुल्ला हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. सध्या मुंब्रा कळव्याची निवडणूक ही सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार घोषित झाल्यापासूनच त्यांचा विजय हा कन्फर्म मानला जातोय. यावेळी नेमकी राजकीय समीकरणं कुठली असणार आहेत हे आपण या व्हिडिओतनं सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा प्रसाद. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे राजकीय महत्वाकांक्षेपोटीच शरद पवारांनाच चिटकून आहेत असं सुद्धा आपण पाहतोय. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा जेव्हा राजीनामा दिला होता, त्यावेळी शरद पवार हे आपले बाप आहेत, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी काही विधानं त्यांनी केलेली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं मुंब्रा कळव्यातनं जितेंद्र आव्हाड यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आणि यानंतर जितेंद्र आव्हाड आता प्रचारामध्ये सुद्धा बिझी झालेत. काही दिवसांपूर्वीच मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना एका अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागलेला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होतोय. यामध्ये शरदचंद्र पवार पक्षातील 2 नेते हे आपापसामध्ये भिडल्याचं ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. झालं असं होतं की पत्रकावरती आपला फोटो छापलेला नसल्यानं अल्पसंख्याक विभागाचे नेते युनुस शेख हे नाराज होते. ते आपली नाराजी जाहीर करत होते आणि त्यावेळेस जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण युनुस शेख हे काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते. आप मेरे लिए चुप रहो असं सांगत त्यांच्या नाकामध्ये दम आलेला होता. कारण की मुंब्रा कळव्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद टोकाला पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी झाले. पण आता त्यांच्यासाठी भरपूर मतदान मिळवून देणारा मुस्लिम समाज हा त्यांच्या भूमिकेला कंटाळून गेलाय. कारण की मुस्लिम समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू उमेदवार, त्याला येणारे निर्बंध आणि याहीपेक्षा मुस्लिम समाजातनंच कोणीतरी आपलं प्रतिनिधित्व घेतंय आणि त्यातनंच अल्पसंख्याकाचे प्रश्न मार्गी लागले जाऊ शकतात का असा विश्वास सुद्धा मतदारांना वाटतोय. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. जितेंद्र आव्हाड हे धर्मानं हिंदू असले तरी सुद्धा त्यांच्या वेगळ्या हिंदुत्वामुळे त्यांची हिंदू वोट बँक ही आता डॅमेज झाली आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीसाठी मुस्लिमांना जवळ करावं लागतंय आणि त्याचा त्यांना आतापर्यंत फायदा सुद्धा झालाच आहे. पण हिंदू मतदारांना आपल्याजवळ खेचण्यासाठी त्यांनी हिंदू देवदेवतांचं दर्शन घेऊन पूजा अर्चना करतानाचे सुद्धा व्हिडिओज त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडियावरती टाकलेत. पण त्यातनंच अगेन मुस्लिम समाज सुद्धा दुखवू शकतो. इकडे निवडणुकीसाठी हिंदू देव आठवले, पण मागच्या 5 वर्षात त्यांनी केलेली अपमानास्पद विधानं हा हिंदू समाज काही विसरलेला नाहीये. त्यामुळे तिथलं डॅमेज कंट्रोल करताना त्यांची नुसती दमछाक होणार आहे किंवा झाली पण आहे. आता मात्र त्यांच्याजवळ ना हिंदू समाज आहे ना मुस्लिम समाज आहे. तुलनेमध्ये महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांनी आतापर्यंत तरी कधीच हिंदू देवदेवतांचा किंवा त्यांचा गौरव किंवा उद्धार किंवा टीका टिप्पणी काढल्याचं दिसलेलं नाहीये. पण महायुतीचा ते भाग आहेत,
त्यामुळे ते भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच आहेत. भाजपचं आणि शिवसेनेचं कडवट हिंदुत्व हे नजीम मुल्ला यांच्या पारड्यामध्ये हिंदू मतदार आपली मतं टाकतीलच, पण त्यासोबतच ते अल्पसंख्याक समाजातून येत आहेत. त्यामुळे मुस्लिम समुदायाला अट्रॅक्ट करणं हे काही त्यांच्यासाठी फारसं काही अवघड नसणार आहे. पण सगळेच फासे उलटे पडलेत. जितेंद्र आव्हाड हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या विधानांनी आता चर्चेमध्ये असतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे त्यांना मुंब्रा कळवासोबतच सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचार दौऱ्यांना आता जावं लागणार आहे. त्यामुळे निश्चितच स्वतःच्या मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष सुद्धा होणार आहे आणि याचाच फायदा नजीम मुल्ला यांना आगामी काळामध्ये होताना आपल्याला दिसणार आहे. मुंब्रा कळवा हा त्यांचा बालेकिल्ला यावेळी ढासळणार हे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तर तुम्हाला हे योग्य वाटतं का? तसंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता.